बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। स्वर्गीय वसंतराव देशमुख यांच्या स्मरणात आज नेताजी तरुण मंडळ आणि शारंगधर देशमुख यांच्या संयुक्त विद्यमाने शारंग चषक 2025 फुटबॉल स्पर्धेला सुरुवात झाली। यामध्ये पहिला सामना हा वेताळमाळ तालीम विरुद्ध पाटाकडील तालीम यामध्ये झाला। या स्पर्धेचे विशेष आकर्षण होते ती म्हणजे मैदानावर लावलेली कमान। या कमानीवर पहलगाम इथं झालेल्या संघर्षात शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली होती। तसेच ऑपरेशन सिंदूर आणि छेडेंगे तो छोडेंगे नहीं अशी टॅगलाईन वापरण्यात आली होती। त्यामुळे या स्पर्धेला वेगळीच रंगत आली आहे। यावेळी या सामन्याचे उद्घाटन माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। तर पहलगाम हल्ल्यात बळी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहण्यात आली। तसंच कोल्हापूरला फुटबॉलची परंपरा लाभली असून नवीन खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केल्याचं सांगण्यात आलं। सध्याचा भारत पाकिस्तानचा जे काही पहलगामचा संघर्ष झालेला आहे त्या संघर्षाच्या भूमिकेवर जर बघितलं तर भारतानं पाकिस्तानला हरवलेलं आहे आणि या सैनिकांना एक मानवंदना देण्यासाठी तसेच कोल्हापुरी शाहूनगरी म्हणून ओळखले जाते तशीच ती कोल्हापूर फुटबॉल प्रेमी म्हणून पण ओळखली जाते। तर यातील फुटबॉल प्रेमींना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच नवीन खेळाडू यांना प्रोत्साहन देण्यासाठी माननीय शारंगधर देशमुख यांनी ही स्पर्धा आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ आयोजित केलेली आहे। आदरणीय कैलासवासी वसंतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ ही शारंग चषक या नावाखाली स्पर्धा भरवण्यात आलेली आहे आणि ही स्पर्धा ही अशीच उत्तरोत्तर भविष्यात सुद्धा अशीच प्रगत होत जाईल अशी आम्ही कमिटीतर्फे आश्वासन देतो। तर आज झालेल्या चुरशीच्या पहिल्या सामन्यात वेताळमाळ तालीम संघाने पाटाकडील संघाचा 3-1 पराभव केला। यावेळी वेताळमाळ तालीम संघाने आकर्षक चढाया करत पहिला गोल नोंदवला। हा सामना पाहण्यासाठी फुटबॉल प्रेमींनी गर्दी केली होती।